ए खुशी जरा बाहेर जाऊन येतो का? थांबा, कुठं चालले? कुठं चाललो म्हणजे? काय असतं तुमचं सारखं बाहेर 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 बाहेर? मग घरात बसू का तू तोंड बघत होय काय? मेहनत नाही, मी तोंडच बघा माझं. पण काहीतरी घरात बघत जा. तेल मीठ संपलंय का, हाय का नाही, पीठ संपलंय का, ज्वारी बाजरी संपली, हे तर बघतान का नाहीच? पैसे आहेत ना घरात, घ्यायचे आणि जाऊन आणायचं का? तेल मीठ आणीत बसू का मी? आता इतक्या लांब जाऊ का मी दुकानात? मग काय पाय मोडून जातील का तुझे? इतक्या लांब जाऊ का? सगळं करीत बसू काय? मी लग्नच नसतं ना केलं, एवढं सगळं जर मलाच करायचं असतं तर मी लग्नच केलं नसतं. लग्नच केलं नसतं काय करायचं मग? ती नव्हतं चूक करायचं. झाली माझी, आयुष्यातली मोठी चूक आहे ती माझी. माझी बी चूक झाली, तुझ्या सांग लग्न करून. तुम्ही किटकिट घालू नका, तुमचं एवढ्यात लय झालंय. बाहेर जायचं बाहेर जायचं, काय असतं हो तुमचं बाहेर सारखं? अरे काम असते मला. कसली कामं करता तुम्ही? तू काय एवढे प्रश्न विचारते? म्हणजे तू काय मी बायको विचारते? आहे, मग प्रश्न बायको विचारी नाही तर काय करी? बायकोनं दाराच्यात बाहेर यायचं नाही, बाहेर नवऱ्याला काय विचारायचं नाही. कमून नाही विचारायचं? आता सांगतो मी काय करीन तिकडे. काम असते काय नुसतं काय फिरायला जात असते? हा, कसली काम असते ती माहिती की मला? काय माहिती तुला? कसले रात्रीच्या 12 वाजता येणं, ही काम आहेत काय तुमची? रात्री 12 वाजेपर्यंत कोणती कामं करता अशी? काम? असं नका कोणती काम तुला काय करायचं? सगळं सांगून करायचं काय तुला? सांगूनच करत जा. सांगूनच करत जा. जी माणूस म्हणता ना चांगलं करावं काहीतरी घरात, पण नाही, ह्यांना प्रेमाने कधी बोला येतच नाही. तुझ्यावर प्रेम हे हे म्हणजे लग्न कशाला करायचं मग? दुसऱ्याचं आयुष्य वाटोळं कशाला करायचं? तुझी एकटीच नाही झालं, माझं बी झालं. जा घरात चल, किरकिर न घालू. चांगला मूड खराब करून टाकला. चांगला मूड म्हणजे बाहेर जायला चांगला मूड असतो ना तुमचा? घरात कधीच चांगला मूड नसतो तुमचा. गिळाय केलंय ती तरी खाऊन जा. ए खाईन मी बाहेर जा. काय हे कवा घरातून बाहेर जायचं काय माहिती. हॅलो, अरे नंतर कॉल करते, अजून केलं नाही, केल्यावर कॉल करते. ठेव, अरे येते, ठेव रे. हॅलो अश्विनी, हा, आले. हा, आईचा फोन होता नाही का? काय म्हटली आई? बोलत होते. आली नाही, 2-3 दिवस झाले नाही का, धोंड्याचा महिना वगैरे लागलाय, त्याच्यामुळे म्हणलं नाही का, वेळच नाही का, कसं रोज मीटिंग असते ना माझी. हा जाऊ, झालं बघ. रोज मीटिंग 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 मीटिंग. अगं तुझ्यासाठी एवढा मी जीव ओळून टाकायचा आणि तुझं काय सारखं मीटिंग 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 मीटिंग. हा चल, आज तुझ्यासाठी सुट्टी घेतली, आज पिक्चर बघायला जाऊ. काय काय? पिक्चर महत्वाची मीटिंग आहे आज, असं नाही होणार. आपण नाही काय करू, संध्याकाळी जाऊ, संध्याकाळी. अगं दुपारच्या शोचे तिकीट बुक केलेत मी. ऐका, मी काय म्हणते, फॅन बंद पडलाय, तो रिपिंगला दिलाय, तुम्ही काय करा, रिपेअरिंग करून घ्या, मी तोपर्यंत मीटिंग वरून येते, कळ का? आजचे दिवस जाऊ दे बरं मीटिंग. काय रात्रीची झोप लागत नाही, तर किती गरम होते, बसूशी वाटेने येते एक रूम मध्ये. इथं झोपतो का आपण? आज झोपतो ना. अहो, आतला पण खराब झालंय. काय घराच्या बाहेर असता का तुम्ही? दोन्ही दिलेत. यायला या पंख्याचे. बरं जाऊ दे, आता पिक्चरला तर चल, पैसे भरलेत तिथं मी. मीटिंग आहे 2 वाजता माझी, असं काय वेड्यागत करते? जाऊ ना, संध्याकाळी जाऊ ना. मीटिंगला दर्जूला जाते का नाही, इथंच बसते माझ्या माग, काय माहिती काय तुझ्या मागा नाही, तू कोणाच्या मागे यायचं मी? अहो, तुम्हाला नाही म्हणत मी, असं तुम्हाला कसं म्हणू शकते? मी म्हणते ते मीटिंग नसते घेतली, आज कॅन्सल केली असती तर बरं झालं असतं. आपण ना संध्याकाळी जाऊ ना. काय करता असं? जाऊ दे, पैसे म्हणजे माझ्यापेक्षा 400 रुपये किती अगं तसं काही नाही, 150 रुपये तिकीट आहे, 200 पण नाही. आहे का? 150 रुपये तिकीट, मग 300 रुपये जातील, त्यात काय हो? मी काढते संध्याकाळची तिकीट. तुम्ही त्याला जा दुकानात, चालेल, ठीक आहे. ठीक आहे, जा. तुझ्यासाठी काय जे तुम्हाला आवडेल ते आणा. माझ्यासाठी मला ना आता काही खास राहिलंच नाही, त्यामुळे मी तुम्हाला कसं काय सांगू शकते. गजरा आणू का? गजरा हो चालेल. बर, कुठं टाकलंय पंखा रिपेअर करायला? सर्व सांगायचं. अहो, गावात टाकलंय. म्हणजे त्या ह्याच्याकडे टाकलं असेल, त्या प्रशांत इलेक्ट्रिक वाल्याकडे. दुसरीकडे कुठं टाकती? जाऊ का? मी काय म्हणतो, नको थांबतो आज घरी, तुझ्यासाठी जाऊ दे. मी येतो बचत गटाची मीटिंगला. अरे बापरे, अहो तिथे लेडीज नसता, सॉरी, तिथे लेडीज मध्ये जेंट्स चालत नाहीत. इतर आमच्या ना लांबून मॅडम येणार आहेत मोठ्या, त्यांना ना म्हणजे असं साधा फोन यूज केलेला आवडणार नाही आणि कसलीच हालचाल नाही, 4-5 तास चालणार. एकदा आतमध्ये गेले ना, बाहेर निघायचंच नाही. ते बोललेत नाही का, कोणाचा फोन नको, कोणाचं काही काय घेणं देणं नाही, नाहीतर मग ते कायमच मीटिंग मधून काढून टाकणार, असे बोललेत.
उद्याच्या मीटिंगला या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण, अच्छा नको असं कसं आम्हाला फिरायला जायचं. आणतो. अहो काय करते तुम्ही, तुमचा तोल तुम्हाला सावरता येत नाही. ते ढेरे बेरे कमी करा जरा, जिम बिम करा. हे काय बारक्या पोरांगत करते. अगं. बापरे, तुझ्याच आजचं खाऊन डेली वाढली. तुम्हाला मी म्हणत असते तूप खाऊ नका, नुसतं भात खावा, भात वरण खावा, ते नाही जमत. बरं तू म्हणते ना आता तूप सोडून देतो, भात सोडून देतो, खायचं सोडून देऊ का? तसं नाही हो धनी, तुम्ही जावा ना बरं, ठीक. प्लीज. चालतंय. हा जावा. काळजी घे. तुम्ही काही चालले का कायमची? नाही तसं नाही. हा गेले तर बरं होईल. वेळ आहे काय, आता किती वेळ झाली, किती वेळात येते ते काय माहिती. हॅलो. अरे कुठेस तू? अरे तू बघ ना गाडी बसून, तू गाडी बसाय का गाडीच्या पाठी मागाय भाऊ? इकडे कुठं, घरापाशी. अरे ते गेला असेल बघ तिथून. हो गेलंय गेलंय. बघ ना मी बाय. हा 5 मिनिटं. बरं आण ते हे काय. बरं ठीक आहे, जाऊ दे. मला खुशी झाली तू घरापाशी आले. गेच बरी. हा ठीक आहे. बापरे एकदाशी आला ना मला ना, मी सर्व भानच विसरून जाते. ते नवरा असला ना मला काहीच कळत नाही बाई. उगाच हे नुसतं करून दिले माझ्या बापाने, काय कळत नव्हतं. ते मला करायचंच नव्हतं लग्न. जाऊ दे, हळूहळू माहीत झालं त्याच्यासोबतच लग्न करेन. आला तू? कोणी बघितलं का? तू बघितलं ना? ती शेजारच्या काकून बघितलं का? काय माहिती, मिसरीला बसली पण तिकडे तोंड ही मिसरी होत बसली. अरे ती लय जळकुंडे. काय करीन ती? अरे ती माझ्या नवऱ्याला सांगत. मग तू जरा थांबायचं ना तिथं. अगे अशी मिसरीला तिकडे तोंड होते तिचे. अरे बाबा बाबा बाबा, अरे ती लय बांडकुरे. अरे ती सांगत, मग ती नवरा येईल बिल मला. नुसता नवरा 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 करते. तू काय आणलं माझ्यासाठी? जाऊ दे. आणलं ना. काय आणले? बर्फी तुला आवडते ना? हा तुला कसं माहिती? मला सगळं माहिती. राहू दे बाबा, एवढी खाल्ली का? कशी गोड आहे तुझ्यासारखी. ठाणे हे नंतर खायला राहू, आपल्याला ठेवून दे. नंतर माझी बायको खाऊन टाकीन केशात दिसल्यावर. बावळ सर. बायकोचं नाव काढ नको. झालंय तसं. राहू दे. आल्यापासून नवऱ्याचं किती वेळा नाव काढलं तू? अरे ती माझा नवरा आहे. हा मग ती माझी बायको आहे. अरे तुला माहित नव्हतं का मला नवरा आहे? त्या अगोदर सांग. सगळं माहिती ना मला. पण मी काय म्हणतो, मग तुझ्या बापाने तुझं लग्न लावून दिलं, त्यात माझे काय चुके सांग बरं. तुझ्या बापाने तुझं लग्न लावून दिलं त्यात माही काय चुकी सांग बरं. नाही मग असं झालंय, आपल्या दोघांचंही लग्न झालं आणि पण मी प्रेम काय झालं. म्हणतो, तू प्रेम करते की नाही माझ्यावर? हो करते ना. मग तू म्हणशील ती तुला आणून देत जाईन ना मी. आणून नको देऊ. तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे बाबा आधी. मला नको काही. तू तुझ्या नवऱ्याला देऊन टाक. अरे मी कसं देऊ शकते? कसं बघून केलाय ग? हा आद्रकवाणी फुगला इकडे तिकडे ढोल. ए जाऊ दे, तसं म्हणू नको. तो तर जीव लावतो मला, तसं नको म्हणू माझ्या नवऱ्याला. म्हणजे मी तुला जीव लावित नाही का? जा, मला नाही बोलायचं. तू काय भांडायसाठी आलाय का? एवढा वेळ नाही बावळट आपल्याकडं. भांडू नको. ती शेजारची काकू बिकू येईल टपकल. एवढा वेळ नाही. वेळ नाही आपल्या का? मग मी काय म्हणतो, तू तुझ्या बायकोला अगोदर घटस्फोट दे. जाऊ दे, मी आज काय ते फायनलच करणार आहे. पप्पी दे की. दे. आता नाही. आता नाही काय तुझ्या नवऱ्या समोर देते काय मग? बावळट, तुला आलं ना मगचीच गोष्ट लागते का रे? पप्पीने प्रेम वाटतं की? दे की. नाही द्यायची मला. पप्पी नाही, पिप्पी नाही. अगं दे की. तू सांग घटस्फोट देणार आहे का नाही तिला? देतो की. कवा? लगेच देऊन टाकतो. लगेच? म्हणजे तू म्हणशील तवा. बरं मी काय म्हणतो, मी म्हणलं आता तर मग तू आता देऊ शकतो. ऐक ना, का म्हणून वेळ वाया घालती? अरे कशाच वेळ व्हायला? मग काय करायचंय? अरे फिरायला जायचं आपल्याला, कशाच वेळ व्हायला घालते? फिरायला जायचंय व्हय? हा त्याच्यासाठी तर बोलवून घेतले. बरं चल मग. अरे मोबाईल. आणि ऐक ना, मला संध्याकाळी आणून सोडा 6 वाजता. कळ का? अरे ते राहू दे ना, किती हलकटायचं रे. हा? तू म्हणत होती फिरायला जायचं. काय रे, जास्त वेळेस फिरलोच नाही आपण. किती फिरती अजून? बरं ना, मी काय म्हणते ऐक ना. काय म्हणते? आता ना टायमिंग झाले, तो 6 वाजता येईलच माझा नवरा. काय कशाला त्याचं नाव काढते काय? हे मला नाही आवडत ते.
अरे ते मला घरात ठेवायचं नाही माहितीये का. फदुलं तुला मग अशी म्हटले ना माझ्या नवऱ्याविषयी काय बोलू नको, फदुलन बदुलं. मी बोलू का तुझ्या बायकोला? बोल की, हा बोल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. काय धडाची ना गोड्याची चढाची केली रे बायको असली. हे आलं मोठं शाणा शिकायला. कमल रस्ती आपण कोण जायचं फिरायला सांग ना. अरे फिरायला चालू ना, हे वाळलेलं ते काटे. नाही रे वाळलेल्या काट्यात नाही मला तिकडे असं म्हणजे मस्त जायचं फिरायला. तू सांग ना कुठं जायचं. कोकणला जायचं का? हे शे पंचट कोकण. पंचटे कोकण. कुठं जायचं मग? आणि नवीन ठिकाणी असं गोव्याला जायचं, गोव्याला. गोवा. तू नेणार मला गोव्याला? मग कोणता नावर संग जाते का? हा नाही नाही. अच्छा किती दिवसासाठी जायचं? म्हणजे शहाणी बाई ना. गोव्याला जायचं का? बरं ठीक आहे आपण जाऊ गोव्याला. तू काय कर, तू जा ना प्लीज. अरे तू का नाही ऐकत माझं? मी येऊ का तुझ्या घरी? सांग टायमिंग झालंय. तुला किती वेळ झालं? तू असं का करतो? बर तुला जाऊशी नाही का वाटत माझ्यापाशी? तुला सोडून मला जाऊशी वाटत नाही कुठं. हे पायात हालत नाही माझा. पाय हालत नाही? मग पाय ठेव येतं आणि जा रांगत. मग काय कमरावर जाऊ काय पाय ठेवून? मग तू कसं बोलतोय पाय हालत नाही म्हणजे? तर तुझ्या घरी चल मला घेऊन. अरे ही कोण आहे? त्याला राखण ठेवलाय. बापरे. अरे ही तर ना माझ्या सासऱ्याच्या भावाचा पोराचा मित्र आहे रे. ती कशाला तू जा निघ निघ निघ. दोस्त आहे. दोस्त आहे. आता माझी वाट लागली. तू जा. जातो ना. अरे ती माझ्याकडे बघते. ऐक ना, जाऊ दे ना मला. अरे ती बघते. जा पावती तू. पाड ना मग, जाऊ दे ना. कशाची? अयो जातो. परफेक्ट जाऊ लागली. पावटच आहे. आता माझा नवरा येतोय काय बाई? काय करू बाई, एवढीच चांगली साडी घेतली म्हणलं एवढाच कलर आवडलाय मला. कशाच काय, ती पण खराब कशी निघाली. काय? कुठं चालली? काय नाही, ते बाजारात चालले होते. आता त्या दिवशी साडी आणली, ती खराबच निघाली थोडीशी. साडी जरा राहू दे. तुझा नवरा त्या अश्विनी सोबत बोलत होता. काय? हा आता मी येताना बघितलं. अगं मग बोलत असं नसतं आता. अगं पार हातात हात घेऊन बोलत होता. काय बोलत होता काय माहिती. काय म्हणती? खरंच अगं बा, नवऱ्याकडे जरा लक्ष दे. काय खरं नाही आता. कुठं होती ती? आता इथं येताना बघितलं मी. ते कुठलं तर त्यांचं घर होतं तिथं होते. हा होय. त्या पोराचंच असन बघ. आता ते अश्विनीचा असल. थांब, मी बघते. जातो मी पण जाते. बघतेच ह्याच्याकडं कसं दुसऱ्या बायांच्या हातात घेतोय. हा मला तर कधी नाही बोलत असा हातात घेऊन. त्याचा ना मुर्दाच घडते आज. येऊ द्या उत्तर पण ना 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 ना. काय काय? कसला ना ना येऊ. काय झालं तुला? काय झालं काय? कोणत्या बायाचा हातात घेऊन बसले ते? काय म्हणले? कोणत्या बायाचा हातात घेतला? डोक्यावर बिकर पडली काय तू? मी नाही डोक्यावर पडले. डोक्यावर तुम्ही पडलात. हा मी म्हणलं काम काम काम. सारखं काय असतं हो तुमचं गावात? त्या बायाला भेटला तुम्ही. आवाज बंद कर. आवाज बंद कर माझी. आवाज चढीते काय तू माझ्यावर? आवाज चढीते? मी आता इथं राहतच नाही. तुम्ही बघा, काय काय करायचं. गरज नाही मला तुझी. संशय घेते काय तू माझ्यावर? संशय घेते तुला माझी? असं तसं दिसतोय का मी लोकांसारखा? लोक सांगत आहेत मला. हा, लोकं हात हातात सांगत घेऊन आहेत. बसता तुम्ही बायांचे. हात हातात घेऊन बसतो. मला कोण जायचंच जाईन नाही, तुला? मारू दे तिकडं. हा, जा जायचं जा. तुमचं आहे ना, मला जा बी गरज करा नाही. तिकडं निघून. जाय, मला बी गरज नाही तुझी. मसनात जाता मसनात. अरे तू जाता जाता धडकशीन. जाय. हा, मला मरू दे सांगायचं मी. का? हा, जाय मर. मरू द्या. हा, जाय मर. परत येऊ नको माझ्या दारात. काळ तोंड आहे. हा, कुत्रे. काय इलेक्ट्रॉनिक वाल्याला काय झालं? चांगली बायको असून त्याला दुसरी नाटक सुचू देत. काळ तोंड आहे कुठला. मला एक. काय झालं रडायला? काय झालं काय सांगू? सांगायचं तर सांगा, नाही तर राहू द्या. सांगते ना. काय सांगू आता? काय सांगता? तुमचीच बायकून माझा नवरा हातात घेऊन बसले होते. कुठं? तिकडे त्या काजलनी पाहिलं मला सांगितलं. काय करू आता? आईला तरीच मी म्हणलं माझ्या बायकोची रोज बचत गटाची मीटिंग असते कुठं? कसली बचत गटन कसला काय? माझा नवरा घेतला तुमच्या बायकोनी ताब्यात. तो वेगळाच कडे दिसतोय. मी चालले माहेरी निघून. मला नाही नाही थांबा. तुम्ही माहेरी गेलात ना तर इकडे माझा बी संसार मोडेल. आताच कुठं चांगला राहिलाय. मी काय म्हणतो त्यापेक्षा आपण त्यांची जिरू ना. कशी ऐका. हा मस्त आयडिया हो ही. बघू पण ना. मी याच्यात मला लय कस तरी वाटतंय. नको. आता संसार टेकवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. हा हा तुम्ही म्हणताय ती बी बरोबर आहे.
तसंच करायचं मग. करावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. मग आता मी घरी जाऊ का लगेच प्लेनला सुरुवात करायची? घरी जा, मी घरी जातो आणि प्लॅनला सुरुवात करतो. बर चालतंय. तुमचा नंबर राहिला. हा हा चालेल. हा ओके, डन. केला सेव. मिस कॉल पडलाय बघा. हा पण तेवढं नीट करा, नाही तर तुमच्या नादात तू वेगळंच काहीतरी व्हायचं बाई. अरे बायकोला तो नाहीच नाही, बाहेरच्यांना माझ्यावर विश्वास नाही. ज्याचं करावं भलं ते म्हणतो माझंच घर, जाऊ द्या त्याच्यात माझं तरी बरं. बायकोची ना अशी जिरवतो ना आता, दोघांच्या डोक्यात धोंडेच फोडतो. मला बोलवता काय ते तर आता मला आहे ना ती आली बरं का, ती आली बरं. हातले आवडतात मला. नका कापीत जा कत्तरी नका कापीत जा. तसं नाही, ते मला आवडते. कसं आहे, काय करताय तुम्ही इथं? काय 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 करतोय म्हणजे तू काय? अक्षयची बायको आहे ना ग? आणि तू माझ्या नवऱ्यासोबत काय करते इथं? काय करते म्हणजे? लांबवा. आम्ही दोघं एकामेकावर प्रेम करतो हा आमचं प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहे. तुझं तू बघ. कसलं प्रेम? आणि आम्हाला घटस्फोट पाहिजे. हा घटस्फोट? मेंटल डोक्याचं. आणि मी कोण आहे? तू कोण आहे म्हणजे? अहो मी तुमची बायको आहे, 4 मासात लग्न करून आलेली. बधीर झाला काय तुम्ही? आणि तू ग, तुला नवरा नाही? आ हाय का नाही नवरा? मग तुला नाही का नवरा? ही कोण माझा नवरा आहे? ए कुणाला बोलते? माझ्या नवऱ्याचा हात स्वतःच्या हातात घेऊन बसती. तेव्हा तुला नवरा नाही आठवत का काय सटवे? ए इकडे. ए कुणाला बोलते? तुझाच नवरा आलता. ते मी काय नेला? भांडू नका. भाजी न्यायला आलता काल घरी. मी काय म्हणतो? भाजी न्यायला हातात हात तुला- घेऊन काय करत होता? ते काटा घुसला होता माझ्या हातात. ए, तुला काटा कोण म्हणलं? घुसला तू होता? बघितलं का तुझ्या ए, डोळ्यांनी? ए. तू बघितलं का? नाही तर एक काय मिनिट. करू? अगं बाई थांब ग. तुला अक्षय आवडतो ना? काय तुझ्या अंगावनं? अगं पण तुला अक्षय आवडतो ना? कोण म्हणलं हे? तो अक्षर भिकारी काय आहे त्याच्याकडे आम्हाला. आवडायला? इकडे यावं तुम्ही. तुम्ही फोन करा कोणाला? माझ्या नवऱ्याला फोन करा. नाही मी कशाला? तुला कोण म्हणले? हा माझ्याकडे कुठं भावाने ए त्यांना सांगितलं. हॅलो. तू गप्प आहे. ए काय गप्प? तांब्याच्या भगवण्यात बोलायला उकडलेला बोकड लागलं कुठे रे तू? त्याला तसं कशाला बोलतय? नीट बोला माणसाला, असं म्हणायचं मला. ये इथं ते रोहन गॅरेज पाशी ये पटकन. म्हणजे मी काय म्हणतोय माझं ऐकून घे. ऐकून घे थांब. तुला आवडतो ना अक्षय, तर मग कर तू त्याच्याशी लग्न, मला डिवोर्स देऊन. म्हणजे कसं आहे, त्याला आहे ना काय 10-15 हजार पगार असतो, तो कंपनीत कामाला आहे, भाड्याचं घर आहे एवढं चांगलं. नको. आणि माझ्याकडे काय आहे, मला 50,000 पगार आहे फक्त. एवढा मोठा बंगला आहे माझा फक्त. काय होणार आहे त्यात? कसं त्यांना घर भाडं पण भरावं लागतं ना. तसं मग काय झालं? का म्हणून बोलावलं? मला चालन इकडं. काय इकडे तिकडे? आपला बदली. अक्षय तुझ्या बायकोला काय येड लागले का? सांभाळ ना तुझ्या बायकोला. सरळ माझ्या नवऱ्यात हात धरून तो भरायला गुलू गुलू करत. अक्कल आहे का तुला? बघा अशी वागती की तू? डोकं काढीत. माझी अक्कल काढायची नाही. स्वतः घर शेण खायचं आणि दुसऱ्याची अक्कल काढत बसायचं का? कोणी सांगितलं? काय करायचं तुला? नवरा आहे ना इथं? नवरा आहे ना, मग नवऱ्याला बी बायको असली पाहिजे का नाही? हा का दुसऱ्या बायाचा हात घेऊन बसायचा हातात? सगळ्या दुनियाला दाखवीत ती जमतं तुम्हाला? हा आणि तुला ग, तुला एवढी अक्कल नाही का? ह्या माणसाकडे काही नाही, एवढा चांगला नवरा असून ह्याच्या नादी लागली. असं गुम्यागत काय बसलाय? सांग ना काय नाही म्हणून. भाजी खरं न्यायला खरं आलतो. बोल बरं का, आता नाही तर पोलीस कंप्लेंट करीत असतो मी. खरं खरं बोल. भाजी न्यायला आलतो, हातात काटा घुसला होता, हातातला काटा खरं काढत खरं बोल, होता. मला सगळं कळलेलं आहे. अरे ऐक ऐक. तिचे कॉल रेकॉर्डिंग बी काढलेले आहेत मी. अरे ऐक ना. तेव्हा का तुमचं काय ना ते सगळं माहिती मला. कॉल रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, सगळं काढून बसलोय मी. तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? कोणती बचत गटाची मिटिंग असते मला कळणार नाही? हा मला वाटत होतं जाऊ द्या आज सुधरेल उद्या सुधरेल, पण नाही. फार 4 चौघात चव जायला लागली तरी तुला काय त्याचं फान आहे ना. बेअक्कल कुठली नसल ना, राहायचं नको राहू, जा निघून. अगं बाई, ह्याच्या संग लग्न करून मीच पास्तावले होते. मलाच रोजाने दुसरीकडे कामाला जावं लागते गवंड्याच्या हाताखाली. तू बी जा आता गवंड्याच्या हाताखाली कामाला. नाही नाही हो, चुकलं माझं. मी आता नाही बोलत आहे सोबत. चुकलं. अरे आधी खरंच चुकी झाली माझ्याकडून. मी तुमच्या संसारात नव्हती ढवळाढवळ करायला आणि पाहिजे. हे बघ, आणि मी माझ्या संसारात बी लक्ष द्यायला पाहिजे होते. इथून पुढे असं होणार नाही. आणि इथून पुढे मी तिच्याशी कधी बोलणार बी आमचं नाही. तसं काही नाही. आम्ही तुमची जिरवायलाच नाटक केलं, तर उलट ते बहिणीसारखी आहे मला. मी चुकले. मलाच नाही कळालं काय करायचं काय नाही. तुझी मी माफी. सॉरी, परत नाही करणार माफ असं. करा ना प्लीज. माफ करा ना. सगळं करून सवरून माफ करा ना. काय माफ करायचं तुम्हाला? अरे एक चान्स दे ना शेवटचा.
पण अगं, तुला पण असं काळजाला लागलेला घाव कस काय निघणार आहे हा? परत तुम्ही तसंच केलं म्हणजे सोबत नाही करणार. आम्ही फक्त एकदाच फिरायला गेलो होतो. अगर पण चुकीचं नाही हे. मी असताना नवरा जायचं तर असताना मला फिरायला सांगून जा. गेलती. मला कधी नेलंय फिरायला? मित्र म्हणून राहा. पण हे असले काय नाटक आहेत, हातात हात घेतला आणि काय लोक चर्चा करतात. लोकांना वाटतं मी बायकोकडे लक्ष देत नाही. जाऊ. आणि अजूनही जर तुला तुझी मोकळीक पाहिजे असेल ना तर मी द्यायला तयार आहे. नको जायचं असेल तर जाऊ शकतो. पाहिजे. चला आपण आपल्या घरी जाऊया. काय चुकलं असेल तर माफ करा, परत नाही करणार असं. चला ना. चल जावा आता तरी, नका बघू एकामेकाकडे. चला आपल्या घरी.